महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 दिवसापेक्षाही जास्त या सरकारला झालेले आहेत आणि तुम्ही निवडून दिलेले आमदार तुमच्या सगळ्यांचा सहकारी या दोन मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून काम करतोय ते पहिल्या 100 दिवसामध्ये पहिल्या 5 क्रमांकाचं मंत्रिपद आहे। हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि विश्वासामुळे आहे। कारण का शेवटी त्या मंत्रालयात बसून माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा माझा मतदारसंघ हे मी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर सोडून मी महाराष्ट्राकडे पाहत असतो आणि आपणही मला समर्थ पद्धतीने आतापर्यंत साथ देत आलेला आहात। आता तर मॅचची सुरुवात आहे, शेवटचे 5 सुरुवातीचे 5 ओव्हरच झालेले आहेत, अजून पूर्ण 50 ओव्हर बाकी आहे आणि सुरुवातच आपली एवढी दमदार झाली असल्यामुळे 29 पर्यंत विचार करा महाराष्ट्रामध्ये आपण काय वातावरण करू याचा फक्त अंदाज तुम्ही सगळ्यांनी ठेवा। शेवटी आपण सगळेजण राणे साहेबांचे ठावे आहोत। आपण ज्या पण पदावर बसतो त्या ते पद गदागदा हलवण्याचं काम हे आपण आतापर्यंत सगळेजण करत आलेलो आहे आणि म्हणूनच याही पुढे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राणे साहेबांनी जे काही कार्य सुरू ठेवलेलं आहे, त्या काही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहेत ते पूर्ण करण्याचं काम आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खात्यावर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। 2029 पर्यंत जेव्हा आमच्या ह्या सरकारचे कालावधी पूर्ण होईल तेव्हा आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये निश्चित पद्धतीने आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। आज पूर्ण कालपासूनच वाढदिवसाची धावपळ आहे आणि आता परत 7:30ला फ्लाईट पकडून सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर जायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपण सगळेजण हक्काने मला इथे आपण सगळ्या जणांनी बोलवलं आणि आता तर प्रथा झालेली आहे, आमचा कोणाचाही वाढदिवस शिवाजी चौकवर आल्याशिवाय पूर्ण होत नाही। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सगळ्या निवडणुका येणाऱ्या काही कालावधीमध्ये आहेत आणि म्हणूनच पुढच्या वर्षी जेव्हा अशाच माझ्या वाढदिवसाला एकत्र आपण जमू तेव्हा या व्यासपीठावर असंख्य पदं असल्याने माझे सहकारी माझ्या खांद्याला खांद्या लावून उभे असतील हा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। परत एकदा माझ्या सिंधुदुर्गच्या जनतेचं मला प्रेम आणि विश्वास हे आपण देत आहात आणि माझ्या खांद्यावरची जबाबदारी आपण सगळ्यांनी टाकलेली आहे, यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो। माझ्या सगळ्या सहकार्याचे त्यांचे तुमच्या सगळ्या जणांचे पण मनापासून आभार मानतो। इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र।